नाही मला आता एकांकिका केली आणि माझं असं ठाम मत आहे की तुम्हाला एकतर ऍक्टिंग येते किंवा येत नाही. शिकून काही होत नाही. म्हणजे येते त्याची तुम्ही पॉलिश करू शकता, पण ज्याला येत नाही त्याला काही केलं येत महागडी नाही. प्रशिक्षण शिबिरं चालू आहेत पण आता त्यातले किती त्यातनं बाहेर येतात, तर किती लाखो लोक त्या शिबिरातनं बाहेर येतात, पण बनतात किती 10 किंवा 15 जण. हो, त्यांचे वडील जर का स्टार असतील तर असतील. आता ते तर ते सोडा, तो एक वेगळाच विषय आहे. पण खऱ्या अर्थानं ऍक्टिंग तुम्हाला येते किंवा येत नाही. म्हणजे तुम्ही जसं मला संदीप पाटील एक छान बोलले, संदीप पाटीलचा मुलगा आहे. तुम्हाला संदीप म्हणाला त्याला बघ रे तू याडे, त्याला ह्या लाईन मध्ये यायचं. मी म्हटलं रे क्रिकेट तो म्हणाला हातात त्यांनी बॅट धरली तर मला कळलं की याला येत नाही क्रिकेट. तुम्हाला येत नाही तर तुम्ही नाही करू. ते बेसिक टॅलेंट पहिलं लागतं, मग तुम्ही शार्पन करू शकता किंवा ते डेव्हलप करू शकता. पण जे नाही, मुळातच नाही, ते कसं करणार. त्यामुळे ऍक्टिंग भले भले मी लोक बघितले जे वर्कशॉपमधनं पण बाहेर येतात, पण त्यांना कॅमेरा ऑन झाला की त्यांना काय करायचं कळत नाही. पण हे मलाही कधी वाटलं नव्हतं मी ऍक्टर होईन. आता ह्या आमच्या जोशी बुवांनी आम्हाला स्टेजवर चढवलं आणि मग आलं ते. म्हणजे ते काही शिक्षण नाही. बरं, मी कुठल्या स्कूलमध्ये बिलीव्ह पण करत नाही. म्हणजे बरेचसे माझं असं म्हणणं आहे की तुम्हाला येतं ना मग करा. ऍक्शन म्हटलं की बोला. हे खूप तयारी करतात, मग असे एक एक तास बसून राहतात. हे मला कदाचित ते चांगलंही असेल, मी त्या स्कूलचा नाही आहे.